वाटलं की सिद्धू झोपला आहे. तर आम्हीच जस्ट बघायला गेलो सिद्धू आहे की नाही. भाई सिद्धूच गायब आहे. डायरेक्ट मंदिरात जाणार काय गाडी? हो फक्त हात जोडायचे तसेच मस्त वाटतं एकदम छान वाटतं एकदम. थंडीचं वातावरण आहे. तर गाईज फायनली आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. मी पहिल्यांदा खातो आहे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. स्पेशली कोल्हापूरला येऊन हे खाणार होतो. नमस्कार मंडळी, मजेत ना? असायलाच पाहिजे. मी घेऊन आलो नवीन ब्लॉग, कोल्हापूर ब्लॉग. तर काही सर्वात आधी माफी मागतो की भरपूर टायमाने ब्लॉगिंग करतो. भरपूर दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते आणि आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला. हां, सुट्टी घेतली नाही, खाली गेले. 9:50 गाडी आपली. 9:50ची आहे म्हणजे आपल्याला 9:30ला तरी पोचायला पाहिजे नाही. तर गाईज आज जेवणामध्ये बघा काय आहे. आज उपवासाचं जेवण आहे. लाईव्ह ट्रॅक छोले आहे ना. प्राचीन जेवत आहे. चला तर गाईज आपण जेवून फ्रेश वगैरे होऊन तयारी करून आपण निघणार आहोत. बॅग भरलेले आहे आणि आमच्यापेक्षा जास्त काही ह्यांना लागले अजून. हां, आंघोळी करूनच जाणार आहे. तर आपण थोडा स्नॅक्स आयटम घेतलं आहे पण आता हे ठेवू कुठे? जागा तर अजिबात नाही आहे. सगळं तेच दिसतंय. असं वाटतं मी खायचीच बॅग भरली आहे. पागल बिगल झालं की काय तुम्ही लोक गावची मग तिकडे बघ तुझ्या तेव्हा कसं दुकान चालू करायला चाललं की एवढं काय करत बायगन. राईस फायनली आता निघतोय. मम्मी का रेड आहे आणि सगळ्या करायला उभी आहे. बाय. येतच नाही. लक्ष ठेव. चल बाय, हे घेऊन जा. पॅकेट काढशील, कपडे काढशील, पॅकेट फोन करतो तुला. बुम बुम 2 दिवस अशीच उभी राहणार आहे. कुठे गेला तो पट्टा? गाईज हे देखो, त्याने ऑटोनेच जाणार होता कोल्हापूरला. निघाला उद्घाटन काहीतरी केलंय. त्यात दुसरी गोष्ट आपली जी ज्या बसने आपण जाणार आहोत येऊन उभी आहे. कॉलवर कॉल येत आहेत. तुला जल्दी आपली बस उभी आहे. ओ देखो, ओ देखो. भेटली. गाईस आपण आता बसमध्ये बसलेलो आहे. तर बघू शकता बसचा इंटेरियर. तुम्हाला मी गाडीचा इंटेरियर दाखवतो मित्रांनो. हा गाडी क्लास गाडी. त्या गाडीचे इंटेरियर आणि इथे गाडी. तर गाईस वैभव गाडी आहे. पूर्ण गाडीच खालीच आहे सध्या तरी. आत्ता जस्ट आपण बोरिवलीवरनं निघाली ही गाडी आणि आपल्याला पिकअप करायला इथं थांबले आहे. 10 मिनटं आम्ही लेट झालो आहे. टाईम बघू शकता, 10 वाजून 4 मिनटं झालेत. आणि सर्वात पहिला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ओळख करून देतो. आपल्यासोबत सिद्धू आहे आणि हे आपले दाजी नेहमी ब्लॉगमध्ये असतात. तर मी त्यांना एक मित्राप्रमाणे त्यांना एक मयादाच बोलतो. तर पण हे माझे दाजी आहेत. तर आता व्हिडिओमध्ये कुठेतरी तुम्हाला असं मयादा वगैरे असं तुम्हाला ऐकायला भेटेल तर तुम्ही परत कन्फ्यूज व्हाल. तसं काय नाही गाईज, कळत नाही आहे. 10:10ची गाडी होती, 9:50ला येऊन उभी राहिली.
आणि आता 10-20 झालेत तरी आम्ही अजून इथंच आहे. तर बससाठी आम्ही धावत धावत आलो आहे. ड्रायव्हरने ऐकलं वाटतं. आत्ता बोललो होतो. अरे हो जा, 2 मिनटात निघाली गाडी. फायनली आपण मुंबईवरून कोल्हापूरसाठी निघालेलो आहोत. खूप एक्सायटेड आहे. काहीच रात्रीचं 1:30 वाजलं आहे आणि गाडी थांबली वॉशरूमसाठी. ज्याला फ्रेश वगैरे व्हायचं असेल, काही खायचं वगैरे असेल त्यासाठी. आणि आम्हाला वाटलं की सिद्धू झोपला आहे, तर आम्हीच जस्ट बघायला गेलो सिद्धू आहे की नाही. भाई सिद्धूच गायब आहे. हा एकटाच गायब झाला आहे. अरे क्या आदमी आहे बे. हाँ झोपला होता ना आम्ही काय उठलो नाही, पण उठणार का तेव्हा समजलं का तुला? टाईम आउट झालेला आहे. आता एकदा चेकिंग होणार सगळे पॅसेंजर आलेत की नाही, नंतरला गाडी सुटेल. काय सीट चुकलं. गुड नाईट. तर गाईज फायनली कोल्हापूरला आपण उतरलेलो आहोत. तर गाईज आता आपण आपल्या गाडीवरनं जाणार आहोत घरी. बरोबर आहे, दादाजी आमच्या गाडी आहे. हो, एक टायमाला आपल्या दाजीची गाडी होती, आता गाडी त्या मालकाकडे आहे. फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. फ्रेश वगैरे होऊन पुढचा प्रवास करायचा आहे. तुम्हाला मी थोड्या वेळाने घर वगैरे दाखवतो व्यवस्थित. सध्या आता इथं लाईट नाही काय. चला काहीच लगेच फ्रेश होतो, आपला पुढचा प्रवास सुरू करू. 11:15 झाले हो. चलो. तर मित्रांनो, हा गावातला असा रस्ता आहे आणि इथे घर आहे. तर बघू शकता. सर आपण घराच्या आतमध्ये एंटर करूया, बघूया घर कशा प्रकारे आहे. सर हा मेन एंट्रेन्स आहे. तरी त्याचा झोकाळा लावला आहे. झोकाळा बसायची मजा खूप वेगळीच असते. आणि ह्या लहान पोराला पण घे. आणि हा काहीच ही दुसरी खोली आहे. आणि अशा प्रकारे या खोलीमध्ये बघा धान्य ठेवलेले आहेत. हा इकडे एक बेडरूम आहे, आपण तिकडे जाऊ नाही शकत कारण की काय प्रायव्हेट बेडरूम आहे तो. सो अशा प्रकारे ते धान्य वगैरे ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा अजून एक छोटासा हॉल आहे जिकडे टी व्ही वगैरे. आणि हे आमचे काका. आणि बघू शकताय अशा प्रकारे हॉल आहे. तिसरी खोली ॲक्च्युली ही चौथी खोली आपण बोलू शकतो. 1, 2, 3 आणि हा चौथी. आणि त्यानंतर आपण किचनमध्ये जातो गाईज. आणि आपल्याला आता इथे जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तर आपण आता इथे जेवून घ्यायचं आहे. आणि आमची काकी आणि आमच्या वहिनी आहेत. आणि ही माझी भाची काव्या. सो गावात बघा इकडे कसं की त्यांची कशी अरेंजमेंट केलेली आहे. हा यांचा फ्रीज, त्यानंतर हा किचन, त्यानंतर हे बघा शकता तुम्ही गावामध्ये कशी भांडी लावली जातात. खूप सारी भांडी आहेत अशी, पूर्ण सेट लावला, असं वाटतं की शोरूमच आहे भांड्यांचं. तर बघू शकता गाईज. तर आपण 1-2 मिनिटं जेवू. थोडासा मी व्हिडिओ थोडा लॉंग करतो कारण मला बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवायच्या आहेत. चौथी त्याला आता 5वी. त्यानंतर हा अजून एक बॅक साईडचा पार्ट आहे. तिकडे त्याचं वॉशरूम आहे, इथे बाथरूम आहे. अशा प्रकारे ही मागची जागा आहे. इथे बघा गावामध्ये ह्याच्यावरती अंघोळीला पाणी तापवलं जातं. काय काय वेळा इथे भाकरी वगैरे पण बनवली जाते. चुलीवर काय खायचं तर करू शकतो आपण इथे काहीच. सो आता परत आपण आता वरती जाऊया आणि वरती बघूया. योगेश भाई आणि बघू शकता इथे स्टॅरेस आहे. ह्याला ॲक्च्युली इकडे शेणी बोलतात. बघू शकता शेणाच्या भाकऱ्या बोलू शकतो आपण. अशा बरं बनवून आता हे जस्ट लावून ठेवलं आहे सुकायला. त्यानंतर सुकून झाल्यानंतर हे अशा प्रकारे ते एका साईडला उभं करून ठेवतात. पाण्याची टाकी आहे. आणि त्यानंतर हा
वरचा एक रूम आहे तो बघूया आपण. तर बघू शकता खूप मस्त असा रूम आहे. खूप छान वाटतं इथे. एक बॉक्स मधली क्रिकेटची मॅच होऊ शकते. हां हॉल आहे हा बघू शकता. आणि इथे त्यांनी अंबाबाईचा फोटो लावलेला आहे. आडगळीची खोली बघू शकतो आपण की जिथे काही आडगळीच्या गोष्टी आपण ठेवू शकतो. युजेबल सगळ्यांना जास्त यूज नसतात. अशा प्रकारे हा गावचं आमचं घर आहे. सर बघू शकता. हे घर नाही आहे, एक प्रकारे हा बंगला आहे. नेहा ही माझ्या भावाची मुलगी नेहा. कशी आहेस नेहा? शाळेत जाऊन आली. हाय ही काव्या. काव्या हाय. हाय. सो हे आपले 2 चिमुकले आहेत गाईज. टाइमपास आलेला आहे. तर थोडंसं आपल्याला पण थोडा टाइमपास होऊ शकतो ह्यांच्यामुळे. सो गाईज आपण आता जेवून घेऊया. जेवण कसं आहे बघूया गाईज. तर मित्रांनो आता आपण जेवायला आलोय. तर जेवणामध्ये बघूया काय काय आहे. मेथीची भाजी आहे, डाळ आहे, पापड आहे, भात आहे आणि भाकरी आहे. आता आपलं जेवण झालेलं आहे. थोडा वेळ आराम केला. आता आपण इथनं निघणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. हां रायडर आले रायडर. हे हेवी ड्रायव्हर आहे. आता भावाला आहे आपला अमरदा. हे एकदम हेवी ड्रायव्हर आहे. एवढे हेवी ड्रायव्हर आहेत ना कोणती पण गाडी द्या सगळे रमटवतात. विमान बाकी आहे. बरोबर. डायरेक्ट मंदिरात जाणार काय गाडी? हो फक्त हात जोडायचे तसेच. अंबाबाईची हाक ऐकली देवान सत्वर रणी धावला उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारिला ये डोंगरात नांदतो आणि सुटकात तालतो देवाचा डमरुनाथ डमडमला फिरे आभाळा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. गुलाबी गुलाला डोंगर बंदरा चैत्राच्या पूनमेचा पवय गळा येऊन हाती सासर काठी भक्त येती शंकराच्या अवताराला भक्ती डोळा भरून येतो आला सगळं गोळा घेऊन देवाला दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावाने तर गाईज फायनली आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत. खूप मस्त वाटतं आहे. आणि भरपूर अचानक टायमानंतर अचानक ही गोष्ट घडली आहे त्यामुळे अजून खूप चांगलं वाटतं आहे. बोला ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. हो अंबाबाईची हाक ऐकली देवान सत्वर रणी धावला उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारिला ये डोंगरात नांदतो
द्या द्या मला दे नको चला बा चला चला टाटा आता बसा एक मिनिट पप्पाला दे नाही भेटत पप्पाला काय शेवट काहीच आपला कॅमेरा गेला आता कांतारा शो भेटणार ना लवकर लगेच देते गुडगली एकदम गुडगली